गुरुदेव वचन मौली महाराज। सर्वप्रथम आमच्या ग्रामीण मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। जे भारतात सर्वप्रथम आपल्या परभणी जिल्ह्याच्या टाकळी कुंभकर्ण येथे 3105 कुंडी महागायत्री महायज्ञ सोहळ्याचं आयोजन करण्यात आले आहे। त्याबद्दल भाविक भक्तांना थोडक्यात माहिती सांगा। आम्ही इकडच्या परिसरात आल्यानंतर इथले माजी खासदार श्री तुकारामजी रेंगे पाटील उर्फ त्यांना सगळे लालाने बापू म्हणतात, त्यांनी आम्हाला मागे 2 वर्षापूर्वी आमची भेट झाली तेव्हा सांगितलं की माऊली आपण इथल्या आश्रमाचं डेव्हलपमेंट करू। त्या जागा त्यांनीच मिळून दिलेल्या होत्या आणि त्यात आम्ही एकत्र आलो। त्यांनी संपूर्ण कार्याचा कार्यभार अध्यक्षपदाचा संपूर्ण भारतातल्या सर्वात्मक गुरुदेव परिवाराचा त्यांनी कार्यकारी अध्यक्ष म्हणून कार्यभार त्यांनी हातात घेतला आणि त्यानंतर आमची जी संकल्पना होती की यज्ञ व्हावा त्याला हे मूळ स्वरूपाला सुरुवात झाली। तर या कार्यक्रमाचं आयोजन दिनांक 9 फेब्रुवारी रोजी आयोजित केलेलं आहे का? हो, तशा मध्यंतरी 2-3 वेळेला तारखा काही अपरिहार्य कारणामुळे बदलण्यात आल्या। आता हे निश्चित झालं की 9 फेब्रुवारीलाच यज्ञ होईल। या यज्ञासाठी तुम्ही भाविक भक्तांना काय आवाहन करणार? या यज्ञासाठी भाविक भक्तांना हे आवाहन करू की तुम्ही या सोहळ्याला उपस्थित राहायलाच पाहिजे। प्रत्येकाने तुमची जी योग्यता असेल त्या पद्धतीने या सहयोगाने या किंवा सहयोगामध्ये तुम्हाला अडचणी असेल तरी पण तुम्ही इथपर्यंत येऊन पोहोचा। हा सोहळा संपूर्ण आयुष्यामध्ये तुमच्या मेंदूत तुमच्या बुद्धीमध्ये नोंद होईल। आणि जसं आता भारतातल्या उत्तराखंडमध्ये महाकुंभ चालू आहे, तो माता गंगेच्या जलतत्वातून चालू आहे, तसा हा जो आता आपला सोहळा सुरू होईल हा अग्निचक्रातून सुरू होतोय। आणि महत्वाचं म्हणजे वायुतत्वाने जसं तिथं स्नान होतं तसे स्नान सगळ्यांना आपोआप घडणार आहे हवेच्या रूपाने। तुम्ही यायला पाहिजे, सगळ्यांनी भरभरून या, सकुटुंब सपरिवार इष्टमित्र व तुमचे जे हितचिंतक असतील त्या सगळ्यांना तुम्ही घेऊन या। यज्ञाच्या ठिकाणी भाविक भक्तांना काय असं म्हणजे भोजनाची व्यवस्था केलेली आहे का? हो, इथल्या उदार देणगीदारांनी आणि जी यज्ञ समिती आहे तिने ते नियोजन केलेले अखंड येईच्या आगमनापर्यंत त्यांची भोजनाची व्यवस्था केलेली। आदल्या दिवशी पण त्यांनी शोभा कलश यात्रा काढण्याचं ठरवलेलं आहे। त्याही दिवशी राहील, दुसऱ्याही दिवशी राहील बाहेर गावून आलेल्या सर्व भाविकांनी आणि इथल्या पण भाविकांना, आणि ती चांगल्या प्रतीची राहील। शोभा कलश यात्रा कुठून निघणार आणि म्हणजे इथे मला वाटतं काहीतरी शिवाजी चौक म्हणून आहे, तिथून जे गणपती चौक आहे तिथपर्यंत ती राहील। हे होते आपल्यासोबत परमपूज्य गुरुदेव वचन मौली महाराज यांनी जे टाकळी कुंभकर्ण येथे होणाऱ्या 3105 कुंडी महागायत्री महायज्ञ सोहळा याबाबत थोडक्यात माहिती दिली। आता आपण पुढे जे आहे ज्यांनी आयोजन